हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आजची आपली रेसिपी आहे मस्त झणझणीत असा सावजी अंडा मसाला। रेसिपी अगदी सोपी आहे, याची चवही फार अप्रतिम आहे। तुम्ही नक्कीच या पद्धतीने ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल हा अंडा टिक्का मसाला। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 5 अंडी उकळायला ठेवलेली आहेत, त्यात थोडं मीठ घालायचंय। मीठ घातल्याने याची टरफलं लवकर निघतात। आता अंडी उकळत आहे तोपर्यंत आपण इकडे मसाल्याची तयारी करून घेऊ। तर त्यासाठी मी 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे एका पॅन मध्ये। त्यात आपल्याला हे मसाले घालून घ्यायचे आहेत। मसाल्यांमध्ये मी 2 कलमीचे तुकडे, 1 मोठी वेलची, 1 तमालपत्र आणि हे 2 मीडियम साइजचे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत। मी इथे मसाल्यांचा जास्त वापर करणार नाही आहे। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अजूनही यात खडे मसाले ऍड करू शकता। आता हे गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून झालेलं आहे, हलका ब्राऊन रंग याला आलेला आहे। आता यातच मी घालणार आहे 2 चमचे खोबरा किस आणि अर्धा चमचा खसखस आणि यालाही छान गोल्डन रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मोठी वेलची मी आता घातलेली आहे, मी सुरुवातीला घातलेली नाही। जर आधीच घातली असती तर त्याचा फ्लेवर निघून गेला असता, म्हणून मी आता घातली। आता याला छान डार्क ब्राऊन रंग आलेला आहे। आता हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मिक्सर मधून याला बारीक करून घ्यायचं आहे। तर आता इकडे ही अंडी बॉईल झालेली आहेत, याला छान क्रॅक्स आलेले आहे, तुम्ही बघू शकता। आणि अंडी बॉईल व्हायला 8 ते 10 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही। आणि याची सालही लवकर निघते, तुम्ही बघू शकता। तर मी संपूर्ण अंड्याची साल काढून घेतलेली आहे। आता हा मसाला इकडे थंड झालेला आहे, याला मिक्सरच्या पॉट मध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि याला छान बारीक करून घ्यायचं आहे। तर याला थोडंसं पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी आता याला वाटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। एकदम छान फाईन पेस्ट करायची आपल्याला याची। तर इथे आपला मसाला तयार झालेला आहे आणि आता इथे आपल्याला अंड्याला कट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी 2 पार्ट मध्ये याला कट करून घेणार आहे। तर सर्व अंडी मी अशा पद्धतीने कट करून घेते। आता त्याच पॅन मध्ये आपल्याला 1 टेबलस्पून इतकं तेल घालायचं आहे, खूप जास्त तेल नाही घालायचं आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला ही अंडी सोडून द्यायची आहे आणि याला शॅलो फ्राय करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला इथे अंडी ठेवायची आहेत पॅन मध्ये आणि याला फ्राय करून घ्यायचं आहे। याच्यावरच आपल्याला आता थोडंसं तिखट, मीठ आणि हळद भुरकवून घ्यायची आहे। आणि आता याला आपल्याला 1-2 मिनिटं होऊ द्यायचं आहे, खूप जास्त वेळ नाही करायचं आहे। 1-2 मिनिटांमध्ये याची खालची बाजू झाली की मग याला आपल्याला पलटवून घ्यायचं आहे। तर आता इथे याची खालची बाजू झाली आहे, तर याला आपण पलटवून घेऊ अशा पद्धतीने। आणि दुसरी बाजूही आपल्याला होऊ द्यायची आहे 1-2 मिनिटं। तर आता इथे ऑलमोस्ट ही अंडी फ्राय झालेली आहेत, तुम्ही बघू शकता। अंड्याला छान कलरही आलेला आहे। याला आपण आता काढून घेऊ एका प्लेट मध्ये, खूप छान दिसत आहे। आता त्याच पॅन मध्ये मी 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलं, त्यात आपल्याला घालायचं आहे तमालपत्र आणि ही मसाल्याची पेस्ट घालून घ्यायची आहे। तेल गरम झालेलं आहे, तेल गरम झाल्यानंतर आपल्याला मसाल्याची पेस्ट त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि 1-2 मिनिट आपल्याला परतून घ्यायची आहे। आणि त्यानंतर घालायची अद्रक लसूणची पेस्ट। तर 2 चमचे मी इथे अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि तीही 1-2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायची आहे, ऑइल सेपरेट होतपर्यंत। आता हे झालेलं आहे, यात आपल्याला घालायचे सुके मसाले। तर यात मी घालणार आहे हळद, तिखट, मीठ घालायचंय चवीनुसार, धने पावडर 1 चमचा आणि सावजीचा गरम मसाला पाव चमचा। मी खूप जास्त मसाला घातलेला नाही आहे, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडा जास्त घालू शकता। आता हे छान परतून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। आता हे मिक्सरचं पॉट धुवूनच मी यात पाणी घालते आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता याला आपल्याला 1-2 मिनिट होऊ द्यायचंय, ऑइल सेपरेट होतपर्यंत। तर तुम्ही बघू शकता इथे ऑइल सेपरेट व्हायला लागलेलं आहे। आता यात आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्हाला ग्रेव्ही किती हवी आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ऍडजस्ट करू शकता।
तर मी इथे जवळपास अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घातलेलं आहे. आता याला छान उकळी आलेली आहे. आता याला 2-3 मिनिट आपल्याला स्लो फ्लेमवर होऊ द्यायचं आहे. तर आता इथे 2-3 मिनिट झालेले आहे. आता बघूया आपण. तर बघू शकता तुम्ही इथे की इथे छान मस्त तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आणि आता यात आपल्याला घालून घ्यायचंय काळा मसाला, आणि काळा मसाला घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यातच आपल्याला आता ही फ्राय केलेली अंडी सोडायची आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला अंडी सोडायची आहे. आता याला खूप जास्त हलवायचं नाही आहे. हलक्या हाताने आपल्याला याच्यावर फक्त ग्रेव्हीने कव्हर करायचं आहे. अशा प्रकारे याला हलक्या हाताने ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याला 1 ते 2 मिनिट स्लो फ्लेमवर होऊ द्यायचं आहे. आता इथे 2 मिनिट मी होऊ दिलेलं आहे आणि आता हे झालेलं आहे ऑलमोस्ट. आता यावर आपल्याला घालून घ्यायची आहे कोथिंबीर. तर गॅस बंद करून घ्यायचा आणि याच्यावरती आपल्याला आता कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर इथे हा आपला अंडा टिक्का मसाला तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की याचा रंग किती छान आलेला आहे आणि खूप मस्त दिसत आहे हा अंडा टिक्का मसाला. तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करत राहा. भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय, धन्यवाद.